आज तुमचा भाऊ गेलेला मस्तपैकी आपल्या कृष्णा बँड सोबत अंतापूरमध्ये तिथं जाऊन पाहतो भाई बाबा त्यांचं इतकं बेकार नाचत होते की यांचा हात तर कोणीच धरू शकत नाही. म्हटलं काही विषय नाही. तर काय विषय पब्लिक जय श्रीराम मी आहे तेजस सोनवणे स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. आज तुमच्या भावाला जायचं होतं कृष्णा बँडकडे, त्यामुळे पप्पा त्यांना म्हटलं मला कसं तरी सोडून द्या. पप्पा त्यांनी तर आपल्याला सोडून द्यायचं लावलं. तेवढे ते दोन भाऊ भेटले, मग त्यांना पण घेऊन आपण निघालो होतो कृष्णा बँडकडे. तिकडे जाऊन पाहतो आपली टीम येऊन लागलेली पण शेकत होती. म्हटलं चला पटकन आपल्यासोबत डायरेक्ट आपल्याला जायचं अंतापूरमध्ये. मग त्यामुळे आपण ना मस्त गाडी घेऊन निघालो होतो अंतापूरमध्ये आणि डायरेक्ट तुमचा भाऊ बसला ना अंतापूरमध्ये. तिथे जाऊन पाहतो या भाऊंनी बँड चालू व्हायच्या आधी फटाके लावून दिले. मग मस्तपैकी बँड वगैरे चालू केला. त्या मस्तपैकी मांडव टाकायला निघालो होतो आम्ही. मांडव वगैरे तर गावात टाकला गेलेला होता पण मांडव तर मळत होता मेन म्हणजे. मग आम्ही मळ्यात मस्तपैकी गेलो. तिकडे जाऊन पाहतो भाई इकडे गाडी काय बेकार लावलेली आपली रोडवरती, त्यामुळे ना बेकार गर्दी होऊन गेली. त्या तुमच्या भावाला जायचं होतं कॉलेजला थोडं काम होतं पण सर्व आपण ज्युनियर कॉलेजला गेलो कारण की तिकडे आपल्या निलेश भाऊचा 12वीचा पेपर होता. मग त्याला आहे ना मस्तपैकी टाटा बाय बाय बोलून तुमचा भाऊ आलेला मस्तपैकी आपल्या सिनियर कॉलेजला. तिथे जाऊन मस्तपैकी सर्वात आधी कपडे चेंज करून गेले तुमच्या भावानी. आपला प्रोजेक्ट आपल्याला मॅडमांकडे द्यायचा होता. मग मॅडमांकडे प्रोजेक्ट वगैरे दिला आणि त्यानंतर तुमचा भाऊ आला अंतापूर नगरीमध्ये परत एकदा मस्तपैकी शंकर भावांचं दर्शन वगैरे घेऊन घेतलं. म्हटलं काही विषय नाही. तसं ते दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आपण ज्या ऑर्डरच्या जागेवरती पोहोचलो भाऊ. इथं पाहतो हे चारी एका गाडीवरती चालले ना भाऊ ना इकडे मस्तपैकी यांचे रील शूट करत होता. म्हटलं यांचे रील शूट करत ना हा व्हिडिओ तुम्ही जाता जाताना पाहून जाण्या या बाबांनी त्यांच्यासाठी 2 कमेंट मस्त करून जा.